ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर देशभरात पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत आलाय आणि विरोधी पक्ष ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर अर्थात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी करतायत। या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची विनंती करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, विरोधकांवर आधीपासूनच ईव्हीएमवर शंका उपस्थित होत होती, मात्र याचिका दाखल केल्यावर सुद्धा ही मागणी जी आहे ती न्यायालयानं फेटाळून लावली आहे। काय नेमकं म्हणणं आहे न्यायालयाचं यावर? अशाच प्रकारची एक याचिका जनहित याचिका दाखल झाली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळण्यात आली होती। त्यावेळी शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या। त्यानंतर व्हीव्हीपॅटच्या संदर्भात असो किंवा ईव्हीएम मशीनच्या संदर्भात असो, याची सगळी उकल जी होती ती अगोदर निकालाअंती देण्यात आली होती। नवीन याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेमध्ये देखील न्यायालयाने असं म्हटलं, देशातील निवडणुकांमध्ये पेपर बॅलेट मतदान प्रणाली पुन्हा सुरू करण्याची मागणी आहे ती आम्ही फेटाळत आहोत। आणि ही याचिका जी आहे ती न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती पी.बी. बोराडे यांच्या खंडपीठाने फेटाळली आहे। डॉक्टर ए.के. पॉल यांनी ही याचिका दाखल केली होती आणि याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की चंद्रबाबू नायडू, वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्यासारख्या नेत्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या छेडछाडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। तर त्यावर खंडपीठाने म्हटलं की जेव्हा चंद्रबाबू नायडू किंवा रेड्डी हरले तेव्हा ते म्हणतात की ईव्हीएम मध्ये छेडछाड झाली, जेव्हा ते जिंकतात तेव्हा ते बोलतात की ईव्हीएम मध्ये कोणतीही छेडछाड झाली नाहीये। एकंदरीत पाहता या संदर्भात ज्या वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात, सत्तेत आल्यानंतर कोणी ईव्हीएम बद्दल शंका घेत नाही, मात्र विरोधात गेल्यानंतर ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित केल्या जातात। आणि महाराष्ट्रामध्ये देखील आता पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर जनमानसामध्ये जी सोशल माध्यम आहेत त्यावरती देखील या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। मतांची फरक जो येतोय, काही ठिकाणी मतांची जी संख्या आहे, जे मतदान झालंय आणि वोटिंग मशीन मध्ये प्रत्यक्षात झालेलं मतदान यामध्ये फरक असल्याचा दावा केला जात आहे। काही ठिकाणी उमेदवार ज्या भागातला आहे त्याच गावात त्याला कुठल्याही प्रकारचं मतदान पडलं नाही असे दावे करणारे व्हिडिओ समोर येत आहेत। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती या याचिकेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं होतं निश्चित। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा जे मतदान होणार आहे ते ईव्हीएम वरतीच होईल हे एकदा स्पष्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नाही, बरोबर। आणि जिंकले तेव्हा ईव्हीएम वर कोणी बोलत नाही असं बोलून कोर्टाने याचिका फेटाळून लावली। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।